शुभम शिंदे बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। या बुलेटिनमध्ये आतापर्यंतच्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचे सविस्तर अपडेट आपल्याला बघायचे। सुरुवात एका मोठ्या बातमीने करूया। बातमी मनोज जरांगे पाटील यांच्या संदर्भातली आहे। मनोज जरांगेंची तब्येत खालावलेली आहे, तर पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यानंतर जरांगे पाटलांची तब्येत खालावली आहे। तर जरांगे पाटील यांना छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये आता दाखल करण्यात आलेलं आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, जरांगे पाटलांची तब्येत खालावलेली आहे। पश्चिम महाराष्ट्राचा दौरा त्यांनी केला होता। या दौऱ्यानंतर आता जरांगे पाटलांची तब्येत खालावलेली आहे। तर जरांगे पाटील यांना छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयामध्ये आता उपचारासाठी दाखल करण्यात आलेलं आहे। पश्चिम महाराष्ट्राचा दौरा केल्यानंतर जरांगे पाटलांची तब्येत खालावलेली आहे। दादांना परवापासून ताप, थंडी, डोके दुखणे, पोट दुखणे, एक वॉमिटिंग आणि जनरल वीकनेस या कंप्लेंट्स होत्या। पण 2 दिवस त्यांनी टॅबलेट घेऊन बघितलं, त्याच्यावर बरं नाही वाटल्यावर काल त्यांना 102 एवढा ताप होता आणि थंडी पण होती। आता कालच्या पेक्षा ताप थोडासा सकाळी कमी आहे, पण दादा रात्रीपासून आरामच करतायत। व्हायरल फीवर किंवा LRTI किंवा सस्पेक्टेड टायफॉइड फीवरही असू शकतो, कारण कंप्लेंट सगळ्या तशाच आहेत। तर आपण ब्लड टेस्ट पाठवले आहेत, रिपोर्ट आल्यानंतर त्याचा खुलासा होईल। तर जरांगे पाटलांची तब्येत खालावलेली आहे। तर विजय चिडे आमचे प्रतिनिधी जोडले जात आहेत या बातमीच्या संदर्भातली अधिकची अपडेट देण्यासाठी। विजय, जरांगे पाटलांची तब्येत अचानक बिघडली, त्यांच्यावर आता गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू करण्यात आलेले आहेत। त्यांच्या तब्येतीचे सध्याची अपडेट नेमके काय आहे? नक्की शुभम, जर बघितलं तर मनोज जरांगे पाटील यांनी पश्चिम महाराष्ट्राचा दौरा केला होता आणि या दौऱ्यामध्ये जर बघितलं तर त्यांचे दौरा जो आहे तो अनेक वेळा उशिरापर्यंत सुरू असल्याचा पाहायला मिळाला। अनेक ठिकाणी भाषण सभा ज्या आहेत त्या देखील झाल्या होत्या आणि यामध्ये मागील 2 दिवसापासून त्यांना ताप आणि थंडी जी आहे ती देखील वाटत होती। त्याचबरोबर त्यांना पोटदुखीचा त्रास देखील होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। काल नुकताच त्यांनी पश्चिम महाराष्ट्राचा दौरा संपन्न केला, त्यानंतर आंतरवाली सरहद्दीच्या दिशेने येत असताना त्यांना त्रास जो आहे तो वेदना ज्या आहेत त्या होऊ लागल्या होत्या। त्याचबरोबर त्यांना बोलण्यासाठी देखील घशामध्ये जे आहे ते त्रास होत असल्याचं पाहायला मिळतं। त्यानंतर त्यांना छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयामध्ये रात्री उशिरा जे आहे ते दाखल करण्यात आलं होतं। आता त्यांचे संपूर्ण रक्त नमुने जे आहेत ते देखील घेण्यात आलेले आहे। यानंतर आता ब्लड रिपोर्ट आल्यानंतर पुढील उपचाराचा सल्ला जो आहे तो देखील डॉक्टरांनी दिलेला आहे। मात्र तुर्तास जर बघितलं त्यांची प्रकृती जी आहे ती खालवलेली आहे। त्यांच्यावरती सध्या रुग्णालयात जे आहे ते देखील उपचार सुरू असल्याचे आपल्याला पाहायला मिळतात आणि पुढील 4 दिवस मनोज जरांगे पाटील यांना आराम करण्याचा सल्ला जो आहे तो देखील आता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेला आहे। मागील काही दिवसापासून जर बघितलं ते दौरा करत होते, या दौऱ्यामध्ये त्यांच्या शरीर प्रकृती जी आहे ती देखील खालवत जात होती। मात्र तात्पुरता प्राथमिक उपचार करून मनोज जरांगे हे या दौरा करत होते, त्यामुळे त्यांची प्रकृती जी आहे ती अत्यंत आता खालवत जात असल्याचं पाहायला मिळते। आता पुढील 4 दिवस त्यांना आरामाचा सल्ला आणि उपचार घेण्याचा सल्ला जो आहे तो देखील आता डॉक्टरांनी दिलेला आहे। विजय, 29 ऑगस्टला आंदोलनाची हाक देण्यात आलेली होती, त्या आंदोलनावर आता जरांगे पाटलांची तब्येत खालावलेली आहे, याचा काही परिणाम जाणवेल का? नक्की जर बघितलं तर मी माझ्या आंदोलन करणार असल्याची भूमिका जी आहे ती जरांगे पाटील यांनी घेतली होती। मात्र थोड्या वेळामध्ये जर बघितलं तर कदाचित ते माध्यमांसमोर या बाबतीत बोलतील, पण मात्र 29 ऑगस्ट रोजी निर्णायक आंदोलन जे आहे ते उपोषण करणार असल्याची घोषणा जी आहे ती त्यांनी केली होती। मात्र आता त्यापूर्वी त्यांचा पश्चिम महाराष्ट्र दौरा जो आहे तो आता त्यांनी पूर्ण केलेला आहे। या दौऱ्यामध्ये त्यांना मोठा प्रतिसाद मिळाल्याचा देखील आपल्याला पाहायला मिळाला। मात्र 29 ऑगस्ट रोजी होणारं उपोषण जे आहे ते देखील मी करणार असल्याची भूमिका जी आहे ती रात्री त्यांनी उशिरा सांगितल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। त्यामुळे आता नेमकी आता या दरम्यान मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती किती दिवसात सुधारती आणि त्यानंतर मनोज जरांगे पाटील हे त्यांचं जे आंदोलन आहे त्या बाबतीत ते बदल करणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। विजय, अत्यंत महत्त्वाची अपडेट या बातमीच्या संदर्भातले तू पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद।